जेव्हा आपण दुःखी असतो अशा वेळी आपण काय करावं आणि काय करू नये, त्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे ती म्हणजे आपली फंक्शनॅलिटी इंटॅक्ट ठेवणं. डिझर्वेबिलिटीची आयडिया ज्या वेळेला असते त्यावेळेला नशिबावरती बिल फाडलं जातं. असं म्हणजे खरंच असतं का की दुःखी माणूस जास्त क्रिएटिव्ह होतो? दुःख वाटत असताना लोक खूप छान छान कविता करतात, खूप छान लिहितात. यासाठी गरजेचं काय आहे तर पहिल्यांदा त्या इमोशनचा स्वीकार. आपलं शरीर आणि मन हे एक असल्यामुळे दुःखाचा इम्युनिटीवरती नक्कीच परिणाम होतो. खरंच मृत्यू हे आपल्या अतीव दुःखाचं महत्वाचं कारण आहे. नमस्कार पालक हो आणि हॅलो फ्रेंड्स. तुम्ही आमच्या मनोविकास या सिरीजला भरभरून प्रतिसाद देताय त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भावभावनांचा गुंता कसा सोडवायचा हे तुम्हाला एव्हा ना हळूहळू समजायला लागलं असेल. आज आपण अजून एका भावनेबद्दल चर्चा करणार आहोत. तर ही भावना कोणती आहे? बघा, आपल्या मनाविरुद्ध झालं की आपल्याला दुःख होतं, कमी मार्क पडले की दुःख होतं, घरात कोणी आजारी असेल त्याला होणाऱ्या वेदना पाहून आपल्याला दुःख होतं. म्हणजे दुःखाची कारणं ही वेगवेगळी असतात आणि याच दुःखाची भावना समजून घेण्यासाठी आपण गप्पा मारणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याकडे आली आहे केतकी जोशी. ही काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आहे. खरे तर तिच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत की मुळात दुःख ही भावना मनात असते, शरीरात असते की असते कुठे. तर आजच्या या भागात मी तिचं स्वागत करते. हाय केतकी. हॅलो, नमस्कार. केतकी, मी तुला सुरुवातीला विचारेन की दुःख म्हणजे का आणि दुःख होण्यामागे काय काय कारण असतात ग? प्रत्येक भावनेची एक विशिष्ट थीम असते. फॉर एक्झाम्पल, आपल्याला राग केव्हा येतो? जेव्हा आपण एखाद्या सिच्युएशन कडे अन्याय म्हणून पाहतो. किंवा भीती कधी वाटते? जेव्हा आपण एखाद्या सिच्युएशन कडे थ्रेट म्हणून पाहतो. तसंच दुःखाची थीम आहे लॉस. आपण असं समजूया की आपल्या सगळ्यांच्या भावनिक विश्वाची 3 वर्तुळ आहेत. सगळ्यात आतलं वर्तुळ आहे आपण स्वतः. त्याच्यात थोडस बाहेरचं वर्तुळ आहे आपल्या सगळ्यांचे रिलेशनशिप्स, नातेसंबंध. फ्रेंड्स असतील, फॅमिली असेल, टीचर्स असतील, ही सगळी मंडळी. आणि त्याच्या बाहेरचं वर्तुळ आहे आपल्या अवतीभोवतीचं जग, आपला समाज. ह्या तिन्ही वर्तुळांच्या पैकी जेव्हा कुठल्याही वर्तुळामध्ये आपल्याला काही लॉस जाणवतो त्यावेळेला आपल्याला दुःख होतं. आता ह्या वैयक्तिक वर्तुळामध्ये लॉसची काय काय कारणं असू शकतात? समजा एखाद्या परीक्षेमध्ये खूपच कमी मार्क आले, एखादी खूप मनापासून हवी असलेली ऍडमिशन मिळाली नाही. त्याच्या बाहेरच्या वर्तुळामध्ये काय काय कारणं असू शकतात लॉसची? जेव्हा आपल्याला काही कारणामुळे विरह अनुभवाला येतो, एखादी जवळची व्यक्ती असेल किंवा आपलं पेट असेल ते जातं, किंवा आपण ज्या सोशल ग्रुपला बिलॉंग करतो त्याच्यापासून काही कारणामुळे कट आउट होतो, किंवा आपल्या देशातनं आपण परदेशात समजा शिक्षणासाठी, नोकरीसाठी गेलो, त्यावेळेला आपल्या नातेसंबंधांपासून विरह आला, तेव्हा सुद्धा खूप दुःख होऊ शकतं. आणि ह्या अवतीभोवतीच्या जगाचं जे वर्तुळ आहे तिथे लॉसची कारणं काय काय असू शकतात? तर जेव्हा एखादी खूप मोठी घटना होते, जसं पूर आला किंवा वॉर चालू आहे, आणि आपण असं समजतो की हे जे काही आजूबाजूला घडतंय आणि माझ्यापासून मला हव्या त्या गोष्टी हिरावून घेतल्या जात आहेत ते मी डिझर्वच करत नाही, त्यावेळेला इथे आपल्याला दुःख जाणवतं. बरोबर. म्हणजे महत्वाचा मुद्दा गमावणं ही जेव्हा वेळ असते किंवा ही जी आपल्याला गोष्ट समजते की हे आपल्याला आता मिळणार नाही, तेव्हा आपल्याला दुःख होतं. ते खूप होतं दुःख, म्हणजे ते आपण सहन करू शकत नाही. बरं, दुःख आणि आनंद ह्या दोन्ही भावना परस्पर विरोधी आहे, बरोबर, पण एकामागून एक येत असतात, बरोबर ना? तर मग यावेळी दुःख असते वेळी आणि आनंद असते वेळी आपल्या शरीरात आणि मनात काय काय बदल होतात ग?
आता शरीर आणि मन हे एकच आहे असं आपण समजून चालूया, कारण हे आपल्याच शरीराचे भाग आहेत. हे सर्व चेंजेस जे आहेत ते आपल्या मेंदूमध्ये आणि मेंदूद्वारे शरीराच्या सगळ्या सिस्टीम्स मध्ये होत असतात. ज्या वेळेला दुःख किंवा आनंद जाणवतो त्यावेळेला आपल्या ब्रेन मध्ये वेगळ्या वेगळ्या न्यूरोकेमिकलच्या लेवलमध्ये बदल होतात. आता हे कुठले कुठले न्यूरोकेमिकल्स असतात तर सेरोटोनिन, नॉरएपिनेफ्रिन आणि डोपामिन. ह्या न्यूरो ट्रान्समिटर्सची विशिष्ट कार्य आहेत. जसं की सेरोटोनिन काय करतो तर आपला मूड रेग्युलेटेड ठेवतो, म्हणजे शांत करण्यासाठी मदत करतो, भूक नियंत्रणात ठेवतो, झोप व्यवस्थित रेग्युलेट करतो. डोपामिन काय करतो तर आपलं मोटिवेशन चांगलं ठेवतो. आता साहजिकच ज्या वेळेला दुःख वाटतं त्यावेळेला आपल्या सगळ्यांचा कल कुठे असतो तर आपलं शरीर, आपला मेंदू हे सगळं शांत शांत व्हायला लागतं. काही करायची इच्छा होत नाही, झोप व्यवस्थित लागत नाही, भूक व्यवस्थित लागत नाही, काही खायची इच्छा होत नाही, कुणाला भेटावंसं वाटत नाही, कुणाशी बोलावंसं वाटत नाही आणि शांत शांत राहावंसं वाटतं. त्याच्यामुळे डोपामिनची लेवल कमी होते, सेरोटोनिनची लेवल सुद्धा कमी होते. आणि ह्याच बरोबर ज्या वेळेला खूप आनंदी असतो, आपण एक्साइटेड असतो, त्यावेळेला या लेवल्स वाढतात. म्हणजे त्याच्यामुळे छान मोटिवेशन असतं, काहीतरी करूयात, मस्त काहीतरी खाऊयात, लोकांना जाऊन भेटूयात, खूप गप्पा मारूयात, अशी इच्छा व्हायला लागते. म्हणजे हे बदल खरं तर तू जे सांगितलंस हे डोपामिनमुळे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या शरीरात किती गोंधळ असतो ना, खरं तर आपल्याला तो कळत नाही की आपण कधी आज मी खूप खुश आहे, नाहीतर कधीतरी एकटं उदास बसून सुद्धा आपण राहतो आणि मग आपल्याला तेव्हा विचारत राहतं काय झालं, का दुःखी आहेस वगैरे, अशा गोष्टी घडत असतात आपल्या सोबत सतत. आणि सगळ्यात महत्वाचा अजून एक बदल जो डोपामिनमुळे होतो ते म्हणजे आपण आपल्या अवतीभोवतीचं जग असं परसिव्ह करतोय ह्याच्यामध्ये सुद्धा बदल होतात. त्याच्यामुळे दुःखी असताना तुम्हाला जाणवेल की आपल्याला खूप आगतिक वाटतं. समजा आपण असं उदाहरण घेऊया की एखादी खूप मनापासून हवी असलेली ऍडमिशन झाली नाही, म्हटल्यानंतर असं वाटायला लागतं की आता पुढे काहीच होऊ शकणार नाही. बरोबर, अगदी. दुसरा बदल असा व्हायला लागतो की आपण स्वतःला दोषी समजतो. हे आपल्या परसेप्शन मध्ये खूप मोठा बदल होतो. म्हणजे माझ्या हातनच काही होऊ शकणार नाही, मी लायकच नाहीये ह्या ऍडमिशनचा, असे विचार यायला, आत्मविश्वास कमी होतो आपला. अगदी. आणि तेच आनंदामध्ये बरोबर ऑपोजिट परसेप्शन असतात स्वतःबद्दल किंवा रियालिटी बद्दल. खूप छान सांगितलंस तू. बरं, मी तुला इथे असं विचारेन की आता शरीर आणि मनातली तू बदल सांगितलेस, पण बघ जनरली ना दुःख होतं तेव्हा आपल्या डोळ्यात पाणी येतं, जे अश्रू येतात. म्हणजे अगदी आपण म्हणतो की छोटा एक शाळेतला मुलगा रडला की काय झालं रे, का रडतोस, किंवा कोणी मोठी माणसं असतील ती रडायला लागली की म्हणतो की हे दुःखी आहे किंवा दुःख काहीतरी झालेलं आहे. असं का होतं? दुःखाच्या वेळी बरोबर अश्रू आपल्या डोळ्यात कशामुळे येतात? आपण जसं एकदम सुरुवातीला म्हटलो की प्रत्येक भावनेची काहीतरी थीम असते, त्याचबरोबर ती भावना मनामध्ये, मेंदूमध्ये ज्या वेळेला जाणवते त्यावेळेला त्याचे विशिष्ट कॉन्सिक्वेन्सेस सुद्धा असतात. या कॉन्सिक्वेन्सेसला सायकोलॉजिकल टर्म्स मध्ये ऍक्शन पोटेन्शियल असं आम्ही म्हणतो. ह्याचा अर्थ काय, ती भावना जाणवली की त्या विशिष्ट ऍक्शन्स कराव्यात अशी इच्छा किंवा पोटेन्शियल हे आपोआप शरीरामध्ये निर्माण होतं. जसं की ज्या वेळेला खूप राग आला असेल त्यावेळेला कुठले बिहेवियर्स आपोआप माणसाकडनं घडतात, ते म्हणजे आपण विचार न करता काहीतरी बोलून बसतो, काहीतरी वस्तू फेकतो किंवा अग्रेशन हे ऍक्शन पोटेन्शियल मनामध्ये निर्माण होतं. आता ह्या पोटेन्शियल वरती ऍक्ट करायचं की करायचं नाही हा त्या व्यक्तीचा चॉईस असतो, पण हे पोटेन्शियल मात्र शरीरामध्ये तयार झालेलं असतं. ज्या वेळेला भीती वाटते त्यावेळेला ती सिच्युएशन अवॉइड करावी, तिकडनं पळून जावं, हे ऍक्शन पोटेन्शियल निर्माण होतं. आणि मग ते फेस करायची की नाही हा चॉईस आपल्यापर्यंत असतो. तसंच
दुःखामध्ये एकटं राहणं आणि रडू येणं हे ऍक्शन पोटेन्शियल मनामध्ये निर्माण होतात. आणि हे फिजिओलॉजिकल असल्या कारणाने पटकन डोळ्यामध्ये पाणी येणं, गळ्यामध्ये आवंढा येणं, बोलायला त्रास होणं, या गोष्टी आपोआप सगळ्यांच्या बाबतीत होतात. बरं, मग मला सांग, दुःख ही जी भावना आहे साधारण किती वर्षापासून कळायला लागते म्हणजे मुलाला? कारण लहानपणी बाळ रडतं ते वेगवेगळ्या गोष्टींसाठी रडतं, पण आता मुलांना अवेअरनेस आला येतो की सॅड, हॅपी, क्राय, लाफ हे कळतं मुलांना बऱ्यापैकी, अगदी छोट्या मुलांना. पण साधारण कधीपासून दुःख ही भावना पण त्यांना कळू लागते? आजकाल सगळ्यांचं सोशल मीडिया एक्सपोजर, व्हॉट्सअपचा वापर हे इतकं वाढलेलं आहे की कुठल्या वयाला ती भावना कुणाला कळेल हे आपल्याला साधारण सांगता येणं थोडंसं कठीण आहे. पूर्वी काळी जर हा इमोशनल अवेअरनेस 5व्या वर्षी, 6व्या वर्षी येत असेल, कारण त्यावेळेला खरं शालेय शिक्षण सुरू व्हायचं फॉर्मली. पण आजकाल मुलं काय करतात, तर व्हॉट्सअपवरती त्यांना स्माइली माहिती असतात, टीव्ही वरती ह्या सगळ्या गोष्टी खूप ह्यांचं एक्सपोजर आहे. त्याच्यामुळे अगदी 3ऱ्या-4थ्या वर्षापासून सुद्धा मुलांना ह्या इमोशन्सचा बेसिक अवेअरनेस नक्की असतो. अगदी बरोबर, तू स्माइलीचं उदाहरण खूपच छान दिलंस, अगदी खरंच. बरं, मला सांग, आपल्याला जेव्हा दुःख होतं मग त्याचं कारण कोणतंही असो, म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी असतात दुःखाची कारण, पण जेव्हा आपण दुःखी असतो अशा वेळी आपण काय करावं आणि काय करू नये? हा खूप सुंदर प्रश्न आहे, कारण ह्या सगळ्या भावना मानवी भावना असल्यामुळे या आपल्याला टाळता मुळीच येणार नाही. पण त्या मॅनेज कशा करायच्या हे मात्र आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. आपण म्हटलं तसं मुळातच ज्या वेळेला आपण दुःखी असतो त्यावेळेला आपला कल हा विड्रॉल कडे असतो. काही करू नये. अगदी कधी कधी खूप दुःख होत असेल त्यावेळेला पलंगावरनं सुद्धा उठावंसं वाटत नाही, आंघोळ करावीशी वाटत नाही. इतक्या बेसिक फंक्शन सुद्धा आपल्या अफेक्ट होऊ शकतात. त्यामुळे सगळ्यात पहिलं कोपिंग ज्याला आम्ही आमच्या भाषेत म्हणतो की ह्या इमोशन बरोबर मॅनेज कसं करायचं, त्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे ती म्हणजे आपली फंक्शनॅलिटी इंटॅक्ट ठेवणं. जी काही आपली दिनचर्या असेल ती जरी इच्छा होत नसेल तरी बेसिक गोष्टींसाठी स्वतःला पुश करून वेळेवर उठणं, आपली दिनचर्या फॉलो करून शाळा असेल, आपलं काम असेल, तिथे नुसतं प्रेझेंट राहणं इतकं तरी नक्की करावं. मग त्याच्या पुढे जाऊन जी प्रोडक्टिव्हिटी हॅम्पर होते ना, की नेहमी सारखं मला फार मोटिवेशननी काम करता येणार नाहीये, अभ्यासामध्ये खूप लक्ष लागणार नाहीये, तर दॅट इज अंडरस्टूड. तेवढं स्वतःबरोबर आपण कंपॅशनेट राहिलो आणि हा स्वीकार केला की आता मी दुःखी आहे, तर मला आज काही माझं 100% जे नेहमीच्या लेवल प्रमाणे आहे ते भलेही नाही देता येणार, पण माझं आजचं जे 100% आहे ते मात्र ऍडजस्ट करून मला बेसिक कुठेही कॉम्प्रोमाइज करायचा नाहीये. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण करू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट, कुणाबरोबर जाऊन आपलं दुःख शेअर करावं ही खरं तर आयडियल सिच्युएशन आहे, पण अगदी तसं करावंसं नाही वाटलं तरी निदान जर्नलिंग करून त्या सिच्युएशन बद्दल लिहिलं तरी खूप फरक पडू शकतो. जर आजूबाजूला विश्वासू व्यक्ती असल्या, मित्रमंडळी, फॅमिली मेंबर्स यांचा सल्ला घेता आला तर त्याहून उत्तम. तिसरं म्हणजे दुःखामध्ये एकटं बसून आपण फोनवरती, सोशल मीडियावरती माइंडलेसली स्क्रोल करावं किंवा भरपूर जंक फूड खावं, इस्पेशली ज्या सॉल्टी आणि तेलकट गोष्टी असतात ते खाण्याची इच्छा मात्र निर्माण होते किंवा खूप गोड खावंसं वाटू शकतं. हे जे क्रेविंग्स आहेत हे मॅनेज करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. ह्याचे समजा हेल्दी ऑल्टरनेटिव्ह शोधून अतिशय ज्याला आपण सोलफुल आहार असं म्हणतो ना, लाईट काहीतरी पण छान, जे घरी बनवलेलं आवडीचं असतं असा आहार घ्यावा आणि जे काही शांत राहण्याची इच्छा आहे ती हेल्दी पद्धतीने जोपासावी, एवढं मात्र आपण नक्की करू शकतो. म्हणजे बरोबर, अगदी आहाराचा सुद्धा आपल्या दुःख या भावनेशी किती संबंध आहे खरंच. मला सांग पुढे, दुःख आणि नैराश्य म्हणजे
खरं तर ह्या बघितलं तर थोडं जवळपासच आहे. निराशा होते मग दुःख येतं, असं होतं की दुःख वाटतं आणि मग नैराश्य येतं. काय फरक आहे या दोघांमध्ये? आपण असं म्हणूया की ह्या दोन्ही भावनांमध्ये 3 गोष्टी किंवा 3 पॅरामीटर्सचा फरक आहे. ते कुठले कुठले? तर इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी आणि ड्युरेशन. म्हणजे भावनेची तीव्रता, भावनेची कालावधी आणि त्याची वारंवारिता. ह्या 3 फॅक्टर्स वरती आपण हे 2 इमोशन्स डिफरन्शिएट करू शकतो. दुःख आपल्याला तेवढ्या काळापुरतं जाणवतं, आपण त्याला सहज पद्धतीने रेग्युलेट करू शकतो आणि पुढे आपल्या आपल्या कामाला लागू शकतो. साधारणपणे नैराश्यामध्ये त्याची इंटेन्सिटी जास्त असते आणि ते रेग्युलेट करायला थोडं कठीण जातं. जास्त काळ आपण त्या फेज मध्ये राहू शकतो असं आपण म्हणूया. पण म्हणजे मग निराशा आणि दुःख, आता तू म्हटलंस की त्या सिच्युएशन मधून आपण बाहेर पडतो की बाहेर येतो, पण मग नक्की निराशा येते म्हणजे यावेळी नक्की काय होतं? सेम कंटेंट होतात का? सेम गोष्टी घडतात का दुःखासारख्याच आपल्या शरीरामध्ये मनामध्ये? हो, सगळ्या सेम गोष्टी घडतात, पण त्याची कालावधी ही बदलते. आपण उदाहरण घेऊया की समजा माझ्या खूप आवडीची एखादी वस्तू, मला कुणीतरी खूप पूर्वी भेट दिलेली किचेन असेल, पण ती मला खूपच प्रिय आहे आणि ती किचेन समजा हरवली आणि मला त्याबद्दल दुःख वाटलं, तर तेवढ्या वेळापुरती मी उदास असेन किंवा कुणाशी बोलणार नाही. मग सारखं त्या किचेनचा विचार, ती जेव्हा भेट दिली होती, कुणी दिली होती, ह्याचे विचार माझ्या मनामध्ये येतील आणि ती किचेन हरवली, मी ती गमावली, ह्याबद्दल मी थोडा वेळ दुःखी असेन. पण जसं माझ्या रुटीन मध्ये बाकीच्या गोष्टी घडत जातील, माझी कामं पुढे जातील, तसं मी व्यवस्थित माझे इमोशन्स रेग्युलेट करून त्या त्या गोष्टीकडे लक्ष देऊ शकेन, ह्याची शक्यता खूपच जास्त आहे. ह्याच उलट समजा एखाद्या रिलेशनशिप मध्ये माझं ब्रेकअप झालं, तर आपोआप त्या गोष्टीची, त्या सिच्युएशनची इंटेन्सिटी खूप जास्ती वाढते. आपण त्याला म्हणतो की नैराश्यवाद किंवा निराशावाद असे पण शब्द वापरतो, कारण त्यावेळी आपण प्रचंड त्याच थीम मध्ये असतो, त्याच सिच्युएशन मध्ये असतो की त्यातून बाहेरच पडायचं नसतं आपल्याला. एक्झॅक्टली. आता त्यावेळेला पण दुःखामध्ये जे माझ्या शरीरामध्ये बदल होतील, जे ऍक्शन पोटेन्शियल निर्माण होईल, ते सगळं नैराश्यामध्ये पण असणार आहे. पण ते कदाचित खूप दिवस, कधी कधी महिने सुद्धा मला जाणतील. बरोबर. ते दुःख विसरून मी माझ्या कामाला निघून जाईन, ही शक्यता खूप कमी होऊन जाईल. आणि उलट असा भास होईल की जसे पावसाळ्यात कायमच आकाशात ढग असतात ना, आणि मध्ये मध्ये ऊन कधीतरी आलं तर आलं, अशा पद्धतीने ते नैराश्य मनावरती कायम आहे आणि मध्ये मध्ये मी कधीतरी हसू शकते किंवा मला दुसऱ्या पण भावना येत जात आहेत, असं त्याच्यामध्ये ते फिलिंग असेल. मग त्यावेळेला झोप ही जास्त अफेक्टेड असेल, भुकेवरती जास्त परिणाम होऊ शकेल. कदाचित हे काही महिने जर चाललं तर अगदी वजनामध्ये बदल झालेत, दिसण्यामध्ये बदल झालेत, चेहरा डल झालेला आहे किंवा इम्युनिटी कमी झालीये, हे सुद्धा सगळे बदल होऊ शकतात. आता आमच्या क्लिनिकल टर्म्स मध्ये आम्ही असं म्हणतो की ते नैराश्य जर 2 आठवड्यापेक्षा जास्त त्याच तीव्रतेने भासत राहिलं आणि शारीरिक बदल सुद्धा सिग्निफिकंट असले, तर आपल्याला सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट ह्यांची मदत नक्की घ्यायला पाहिजे. जर ते मॅनेजेबल असलं आणि आपल्याला आपली सगळी दिनचर्या व्यवस्थित करता येते, आपण फंक्शनल आहोत, तर ते हळूहळू आपल्याला आपलं आपलं मॅनेज करता येईल आणि गरज लागली तर आपण प्रोफेशनल हेल्प नक्कीच घेऊ शकतो. अगदी बरोबर. बरं, पण मला एक गोष्ट सांग, म्हणजे आता पालकांसाठी हा खास करून प्रश्न आहे. नुसतं मूल एकटं बसलंय, फार काही बोलत नाहीये, काही सांगत नाहीये, म्हणजे ते दुःखी आहे का ग? मग एखादी व्यक्ती किंवा एखादं मूल दुःखी आहे हे आपण कसं ओळखायचं? म्हणजे आपण म्हणतो की पालकांनी मुलांना जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, तर काही असं असतात का त्याच्यामध्ये काही काय म्हणतो ते आपण हिंट असतात का की हे मूल दुःखी आहे किंवा ही व्यक्ती दुःखी आहे असं ओळखायचं? नक्कीच. स्पेशली मुलांच्या बाबतीमध्ये त्यांचं खेळणं कमी झालंय,
अगदी खेळायला सुद्धा जावंसं वाटत नाहीये. ज्या गोष्टी इतर वेळेला त्यांना खूप प्रिय आहेत, पण आता त्यांना त्या कराव्याशा वाटत नाहीये. ही सगळ्यात मोठी हिंट असते की त्यांचं मोटिवेशन कमी झालेलं आहे किंवा त्यांना खूप दुःखी वाटतंय. रोज इतकं एकदम चर्पी पद्धतीने किंवा उत्साहात दिवसभरात काय झालं असेल ते येऊन सांगत नाहीयेत. अभ्यासावरती त्याचा परिणाम होतोय, लक्ष लागत नाहीये. हे सगळे मुलांमध्ये दुःखी असण्याचे सायन्स असू शकतात. बरं, आपल्या जीवनात बघ, अनेक अडचणी येतात, दुःख, अपयश तर येतच, यशही येतं. पण अपयश जेव्हा जास्त आपल्याला येतं तेव्हा आपण बरेचदा असं बघतो की आपण दुसऱ्याला जबाबदार धरतो. म्हणजे आपल्या अपयशाचं खापर आपण दुसऱ्यावरती फोडतो आणि म्हणतो की माझं काही चुकलं नव्हतं, असं असं समोरच्यामुळे मला हे असं असं झालं. पण हे कितपत योग्य आहे? आणि असं होतं का की आपल्या दुःखाचं कारण कोणीतरी दुसरं असतं किंवा आपण दुसऱ्याला जबाबदार धरणं, हे काय आहे? म्हणजे असं का वाटतं आपल्याला त्यावेळी, दुःखाच्या वेळी? ही थोडीशी मानवी सवय आहे असंही आपण त्याला म्हणू शकतो. किंवा आसपास समाजाकडनं पण आपल्याला असे इनपुट्स किंवा असं लर्निंग मिळालं असू शकतं की समजा माझा एखादा लॉस झाला किंवा आता मी बराच काळ आजारी आहे म्हणून मला खूप दुःख वाटतंय. आणि ज्या वेळेला आपण म्हणून हे असोसिएशन त्या सिच्युएशन बरोबर जोडतो त्यावेळेला आपण इतर व्यक्तींना किंवा त्या सिच्युएशनला आपल्या दुःखासाठी कारणीभूत धरत असतो. आता खरंच या सिच्युएशनचा आपल्या भावनांमध्ये किती रोल आहे हे बघण्यासाठी खूप सिंपल टेस्ट आहे. आपण असं समजूया, एक उदाहरण घेऊन, जे मगाशी आपण किचन हरवली हे उदाहरण घेतलं ना, त्याच्यामध्ये असं आपण समजूया की 5 व्यक्ती आहेत जे ते एक्झॅक्ट सेम सिच्युएशन मधनं जात आहेत. तितकाच काळ त्याच इम्पॉर्टंट नातेवाईकाकडून त्यांना ती सेम किचन मिळाली होती आणि ती एकाच वेळेला हरवली. बाकी सगळ्या त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टी सुद्धा आपण कॉन्स्टंट ठेवूया, अगदी सेम टू सेम. आता मला सांगा, ह्या सगळ्या व्यक्तींना किचन हरवल्याबद्दल दुःखच वाटेल का ग? नाही, प्रत्येकाचं वेगवेगळं असेल. तो म्हणेल की बरं झालं. काही असे पण आहेत ना की हरवलं मी नवीन घेतो असे जे म्हणणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाची की काय म्हणतात की विचार करण्याची ही वेगवेगळी आहे. एखाद्याला दुःख होईल, अगदी दुःख होईल, कारण त्याचे इमोशन्स जोडलेले आहेत. आणि एखादं म्हणेल की ठीक आहे, एखादं म्हणेल की ओके बरं झालं मी दुसरा घेतो. अशा भावोभावाला असू शकतात. अगदी बरोबर. म्हणजे सिच्युएशन जरी सेम असली तरी ह्या सगळ्या व्यक्तींचे इमोशन्स हे सेम नाहीयेत, किंवा इमोशन सेम जरी असलं तरी ते व्यक्त करण्याची पद्धत असेल, त्याची तीव्रता असेल, ह्या सगळ्या गोष्टी सेम नाहीयेत. आणि तू अगदी म्हटलीस तसं हे कशावरती अवलंबून आहे, तर आपण त्या परिस्थितीकडे कसे पाहतो किंवा त्याच्यामध्ये कसा विचार करतो हे ठरवतंय की आपल्याला कुठली भावना जाणवते आणि ती आपण कशी मॅनेज करतो. त्याच्यामुळे आपण असं म्हणूया की ह्या सगळ्या सिच्युएशन्सचा इन्फ्लुएन्स किंवा त्याचं कॉन्ट्रीब्युशन हे नक्की आहे. ह्या सगळ्या सिच्युएशन्स ह्या दुःख वाटण्यासाठी त्या कॉन्ट्रीब्यूट करतात का? तर नक्की करू शकतात. पण त्या इनफ आहेत का दुःख वाटण्यासाठी? तर नाही. त्याच्या बरोबर काय किंवा त्याच्यामध्ये मिसळलेलं काय आहे, तर आपली थॉट प्रोसेस, आपलं परसेप्शन. आणि ह्या 2 गोष्टी ज्या वेळेला एकत्र येतात आणि ते मल्टिप्लिकेशन ज्या वेळेला होतं, सिच्युएशन इंटू थॉट प्रोसेस, त्यावेळेला आपल्याला कुठली भावना वाटतेय हे त्याच्यावरती अवलंबून असतं. म्हणजे जनरली आपण हे असं जो आता मी प्रश्न विचारला हे आपण बरेचदा बघतो की शाळेत जसं आपण म्हटलं मार्क कमी पडले, नाही माझा अभ्यास झाला होता पण त्यावेळी की नाही घरात ना सगळे पाहुणे आले ना, त्यामुळे मग मला काही तेव्हा वेळ नाही देता आला. अशी कारणं जेव्हा मुलं देतात तेव्हा जनरली आपण म्हणतो किंवा आपल्याला एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा आपल्याला सिलेक्शन होत नाही तेव्हा पण आपण असंच काही ना काहीतरी कारण, म्हणजे आपलं अपयश स्वीकारणं
हे आपल्याला खूप कुठेतरी जड जातं असं एकंदरीत म्हणावं लागेल यासाठी. खरंय. हा, बरं, दुःखामुळे किंवा सतत मी दुःखी आहे किंवा सतत मी निराश आहे याच्यामुळे आपल्याला आजार काय होतात ग? म्हणजे असे काही होतात का मोठे आजार अशा सिच्युएशन मध्ये सतत राहिल्यामुळे? होऊ शकतात. कुठलंही निगेटिव्ह इमोशन ज्या वेळेला खूप काळ आपल्याला वाटत राहतं किंवा सारखं सारखं वाटत राहतं, त्यावेळेला आपल्या आपल्या प्रकृतीप्रमाणे आपल्याला विविध आजार होऊ शकतात. म्हणजे एखाद्याला सारखी सर्दी खोकला होण्याची टेंडन्सी असेल, अस्थमाचा त्रास असेल, तर त्यावेळेला त्या रोगाने आपल्याला ग्रासलंय किंवा अस्थमाची इंटेन्सिटी वाढली आहे असं होऊ शकतं. कोणाला काही डायजेस्टिव्ह त्रास निर्माण होऊ शकतात, इरिटेबल बाउल सिंड्रोम ह्यासारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे आपलं शरीर आणि मन हे एक असल्यामुळे दुःखाचा इम्युनिटीवरती नक्कीच परिणाम होतो. अरे वा, खरंच म्हणजे हे खूप महत्वाचं आहे की जनरली आपल्याला वाटतं की काय नाही, काही नाही, पण कुठेतरी हे आपल्या आतमध्ये आपली इम्युनिटी जी कमी होत असते ना, तसं खरंच हे कारण आहे. कारण आजकाल हा निराशावाद थोडा जास्त दिसतो ना, दुःख थोडं जास्त, आपण छोट्या छोट्या गोष्टींवरती दुःखी होत असतो. त्यामुळे अगदी तू छान सांगितलंस हे खरंच. बरं, मला असं वाटतं एक थोडं वेगळ्या अँगल कडे जाते मी. दुःखी माणसांना ना खूप काहीतरी छान सुचतं किंवा त्यावेळी त्यांना ना खूप काहीतरी सांगायचं असतं, म्हणून कदाचित त्यांच्याकडून खूप काहीतरी लिहिलं जातं किंवा संवाद छान अशा वेळी साधला जातो. आपण मैत्रिणीशी बोलणं किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलतो तेव्हा आपण खूप भडभडून बोलतो की मला हे असं वाटतंय किंवा माझं हे असं म्हणणं आहे वगैरे. काही वेळा ही दुःखाची जी सिच्युएशन असते ती आपल्याला रियालिटी पण स्वीकारायला मदत करते. बरोबर. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला दुःख मदत करतं की दुःखामुळे आपण हे गोष्टी करू शकतो. असं म्हणजे खरंच असतं का की दुःखी माणूस जास्त क्रिएटिव्ह होतो? जास्ती क्रिएटिव्ह होतो, कमी क्रिएटिव्ह होतो, अशा टर्म्स मध्ये सांगणं खूप कठीण आहे. पण ही मात्र अगदी खरी गोष्ट आहे की बऱ्याच जणांनी आपलं दुःख किंवा इतर कुठले इमोशन्स हे आपल्या क्रिएटिव्हिटीला चॅनलाइज करण्यासाठी नक्कीच वापरलेले आहे. सिल्विया प्लेथचं उदाहरण आहे. त्या एक लेखिका होत्या आणि त्यांनी बेल जार नावाचं एक पुस्तक लिहिलं ज्या वेळेला त्या नैराश्याने खूप डाऊन होत्या आणि त्यांना क्लिनिकली सिग्निफिकंट असं डिप्रेशन होतं असं आपण म्हणूयात. दुःख वाटत असताना लोक खूप छान छान कविता करतात, खूप छान लेख लिहितात, खूप छान गाणी कंपोज करू शकतात. यासाठी गरजेचं काय आहे तर पहिल्यांदा त्या इमोशनचा स्वीकार. हो, मी दुःखी आहे, त्या दुःखामागचे माझे विचार काय आहेत ह्याचं सेल्फ रिफ्लेक्शन किंवा ज्याला आपण इंट्रोस्पेक्शन असं म्हणतो हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आपले सगळे इमोशन्स हे आपल्याला काही ना काहीतरी सांगत असतात आणि म्हणून ते गरजेचे आहेत. असं आपण एव्होल्युशनरीली किंवा सायंटिफिकली असं म्हणूयात. जसं राग आल्यानंतर काहीतरी माझ्या मनासारखं होत नाहीये, मग ती सिच्युएशन मॉडिफाय करण्यासाठी मी काय करू बरं, हा त्या रागाचा आपल्याला मिळालेला संदेश असतो. तसंच दुःखामध्ये जे आपण गमावलेलं असतं, जो लॉस आहे त्याचा स्वीकार होणं हे ते दुःख आपल्याला सांगत असतं. किंवा एखादी गोष्ट मिळणं, ती आपण गमावणं, हा लाईफचा एक भाग आहे, हे सायकल आहे, हे लार्जर ट्रूथ आपल्याला स्वीकारता यावं ह्याकडे ते दुःख आपल्याला नेत असतं. आणि यासाठी समजा आपण आपली क्रिएटिव्हिटी वापरली तर डेफिनेटली ती आपण खूप छान पद्धतीने ते दुःख चॅनलाइज करतोय असं म्हणूयात. बरं, आता तुझ्याकडे खूप असे म्हणजे पेशंट येत असते, दुःख झालेले, निराशावाद असलेले किंवा फ्रस्ट्रेट असलेले, असे बरेच पेशंट तुमच्याकडे येत असतील. हो, अशा वेळी तुम्ही त्यांना समुपदेशन करताना काय छोट्या छोट्या गोष्टी सांगतात की ह्या दुःखाला मी कसं टॅकल करू किंवा ह्या दुःखाचा मी कसा सामना करू, यासाठी काय काय तुम्ही म्हणजे ट्रिक सांगता छोट्या छोट्या ज्या आपल्या रोजच्या आपण अगदी सवयीमध्ये त्याचा अंगीभूत करू शकतोय अशा? नक्कीच. सगळ्यात पहिले म्हणजे दुःख ज्या वेळेला वाटत असतं त्यावेळेला सेल्फ रिफ्लेक्शन किती किती पद्धतींनी होऊ शकेल, याचा अर्थ आपण काय विचार करतोय त्या सिच्युएशन बद्दल,
ह्याबद्दल आपण जितकं अवेअर राहू शकू ती सगळ्यात पहिली पायरी आहे. त्याच्यामुळे जर्नलिंग करणं किंवा जर काही क्रिएटिव्ह इंटरेस्ट असतील तर ते जोपासणं यासाठी आम्ही त्या क्लायंटला एनकरेज करतो. दुसरी गोष्ट म्हणजे दुःख किंवा नैराश्य वाटत असताना उगाच असं वाटत राहतं की आता ही सिच्युएशन परमनंट आहे, यातनं मी बाहेरच पडणार नाही किंवा अगदी इररिपेरेबल काहीतरी नुकसान झालंय आयुष्याचं. जसं एखादा इंटरव्ह्यू आपण क्रॅक केला नाही तर आता माझ्या करिअरच काही होऊ शकणार नाही. इतकं मॅग्निफाय करून ती सिच्युएशन आपला मेंदू आपल्याला दाखवत असतं. तर त्या सिच्युएशन वरचा तो मॅग्निफाईंग ग्लास काढून खरंच किती परिणाम होणार आहे तो परिणाम इररिपेरेबल नसून याच्यातनं आपण नक्कीच बाहेर पडू शकतो. आणि बाहेर पडण्यासाठी काय काय करावं लागेल ह्याचे 1, 2, 3, 4 सोल्युशन्स काढणं हे यासाठी आम्ही त्या क्लायंटला एनकरेज करतो. तिसरी गोष्ट म्हणजे दुःखावरती सगळ्यात छान अँटीडोट किंवा उपाय काय तर ते म्हणजे ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. एक खूप छान कोपिंग मेकॅनिझम आहे ते म्हणजे ग्रॅटिट्यूड जर्नलिंग. त्यामध्ये एक सिंपल एक्सरसाइज आपण करू शकतो ती म्हणजे एका कागदावरती 3 कॉलम बनवायचे. सगळ्यात पहिला कॉलम आहे आपलं आतलं वर्तुळ. ते म्हणजे आपण स्वतः आपल्यामध्ये आता काय काय रिसोर्सेस आहेत ज्यासाठी आपण कृतज्ञ आहोत, आपल्याला ग्रेटफुल वाटतंय. मग तो असेल माझा इंटेलिजन्स किंवा अरे एवढं सगळं होऊन सुद्धा माझ्या तब्येतीला काही झालं नाही ह्याबद्दल मला कृतज्ञता वाटतेय. मग दुसरा कॉलम आहे ते म्हणजे आपलं दुसरं वर्तुळ, ते म्हणजे नातेसंबंध, की या दुःखामध्ये सुद्धा माझे आई वडील माझं बरोबर आहेत किंवा माझ्या मेंटोरनी मला खूप छान सल्ला दिला त्याबद्दल मला कृतज्ञता वाटतेय. आणि तिसरं वर्तुळ आहे ते म्हणजे किंवा तिसरा कॉलम तो म्हणजे आपल्या आजूबाजूचा समाज. त्यामध्ये आपल्याला कशाबद्दल कृतज्ञता वाटतेय की ठीक आहे ही सिच्युएशन खूप जास्ती मोठी नाहीये, यामध्ये सुद्धा काही ना काहीतरी आयुष्यात अशा गोष्टी चालू आहेत ज्या खूप छान आहेत आणि त्यांचा वापर करून मी या सिच्युएशन मधून या दुःखामधनं नक्की बाहेर काढू शकते स्वतःला, याचा मला विश्वास वाटतो, याबद्दल कृतज्ञता वाटते. अशा 3 कॉलम्स मध्ये आपण समजा रोज काही ना काहीतरी गोष्टी भरत गेलो तर त्याचा सुद्धा दुःखाबरोबर कोप करत असताना खूप छान फरक पडू शकतो. म्हणजे खरंच या खूप साध्या साध्या गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा करू शकतो. मला आता एक सांग की जनरली आता तू एवढं छान दुःखाचं एक्सप्लेनेशन म्हणजे केलंस की कसं ह्याच्यावरती मात करायची वगैरे किंवा कसं समजून घ्यायचं की आपणच आपल्याला समजून पहिलं घ्यायचं आणि मग आपण बाकीच्या गोष्टी समजायच्या. पण जनरली ना सगळ्या आपल्या आयुष्यात मध्ये आपल्या मृत्यू ही जी गोष्ट आहे ना ही सगळ्यात दुःखदायक गोष्ट मानली जाते. म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीचं आपल्याला सोडून जाणं हे खूप दुःखदायक असतं, असं बरेचदा आपण ऐकतो बघतो सुद्धा. आणि आपल्याही आयुष्यात असं काही ना काहीतरी घडत असतं. मग अशा वेळी खरंच मृत्यू हे आपल्या अतीव दुःखाचं महत्वाचं कारण आहे का? नक्कीच आहे. कारण एखादी व्यक्ती आजपर्यंत आयुष्यात होती, ती असण्यामुळे तिच्या अवतीभोवती आपलं आयुष्य होतं, तिच्याबरोबर काहीतरी असोसिएशन होतं आणि आता आपल्या आयुष्यामध्ये सडनली ती पोकळी निर्माण झालीये. त्याचं मी करू काय, ह्या पोकळीकडे मी कसं बघू, आता ज्या ज्या गोष्टी होऊ शकणार नाहीयेत, जे बोलणं त्या व्यक्तीला भेटणं होऊ शकणार नाहीये, याच्यामुळे खूप दुःख होणं हे अगदी स्वाभाविक आहे, खूप नॅचरल गोष्ट आहे. तर ह्या दुःखातनं बाहेर पडण्यासाठी सुद्धा तितका वेळ स्वतःला देणं हे अत्यंत गरजेचं आहे. बरं, दुःख ही भावना आहे, ही जी भावना आहे ना ही अशी म्हणजे आपण काय म्हणतो ती सतत आपल्या बरोबर असणारी भावना आहे. कारण कधी दुःखी होऊ आणि कधी आपण आनंदी होऊ हे काही आपल्याला सांगता येत नाही. पण जेव्हा आपण असं म्हणतो की ह्या व्यक्तीने मला दुःख दिलं
म्हणजे ही व्यक्ती कधी सुखी नाही होणार वगैरे वगैरे, अशा ज्या मिसकन्सेप्शन आहेत बरेचशा दुःखाबाबत, की त्यांनी मला शाप दिला, त्याने मला हे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सायकोलॉजिकली किंवा सायंटिफिकली तितक्या करेक्ट नाहीये. तर त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? म्हणजे हे जे माणसाच्या मनाचे खेळ आहेत का सगळे? ज्या वेळेला आपल्याला दुःख होतं आणि त्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या ऍक्शनचं कॉन्ट्रीब्युशन असतं, मग अशी म्हटलं तसं ती व्यक्ती काय आपल्याला दुःख देण्यासाठी 100% जबाबदार आहे असं आपण नाही म्हणू शकत. कारण तिने दुःख दिल्यानंतर सुद्धा आपण त्याच्यातनं कसं बाहेर पडायचं हे आपल्या हातात आहे खरं तर. पण त्या व्यक्तीचं कॉन्ट्रीब्युशन असताना आपोआप आपल्या मनामध्ये एक इच्छा निर्माण होते की जितकं मला दुःख झालं तितकंच त्या व्यक्तीला सुद्धा झालं पाहिजे, आणि हा खऱ्या जगाने मला दिलेला न्याय आहे किंवा देवानी मला दिलेला न्याय आहे, असे विचार आपल्या मनामध्ये नक्की येतात. काही कल्चरल बिलीफ्समुळे आपल्याला हे लर्निंग सुद्धा लहानपणापासून मिळालेलं असतं की आपण जितकं चांगलं करू तितकं आपलं चांगलं होईल, जितकं वाईट करू तितकं आपलं वाईट होईल. पण अगदी खरं सांगायचं झालं किंवा खूप सायंटिफिकली रिअलिस्टिकली ह्या सगळ्याकडे बघायचं झालं तर असे काही हिशोब आहेतच असं नाहीये. दुःख असेल, आनंद असेल, काही कठीण सिच्युएशन्स असतील, चॅलेंजेस असतील, हे माणूस म्हणून ह्या जगाचा एक पार्ट म्हणून आपल्या सगळ्यांच्या वाट्याला नक्कीच आहेत. पण ते किती आहेत, कसे आहेत, किती तीव्रतेचे आहेत ह्याच्यावरती कुणाचाच काहीही कंट्रोल नाहीये. जसे पत्ते खेळत असताना एखादा डाव आपल्या वाट्याला येतो आणि ते कुठले पत्ते आहेत, कसे आहेत, चांगले आहेत, वाईट आहेत, हे कुणाच्या हातात नसतं. तितक्याच रॅन्डमली ह्या सिच्युएशन सगळ्यांच्या बरोबर घडत असतात. आता हे तुझ्याशी बोलता बोलताना माझा एक मला अजून प्रश्न आला. आपण जनरली नशिबावरती बऱ्याच गोष्टी सोडतो. म्हणजे दुःख आलं की आपण नशिबाला दोष देतो. अजून काही झालं, नशीबच चांगलं नाही किंवा नशीब खूप चांगलं आहे असं सगळं म्हणतो. तर काय ग, नशीब आणि दुःख हे काही आहे का, ह्यांचं काही कनेक्शन आहे का? हो, ह्याला म्हणजे दुःखाच्या वेगळ्या वेगळ्या ज्या छटा असतात ना, त्याच्यामध्ये सेल्फ पिटी नावाचं इमोशन आहे. ह्याचा अर्थ बघा ना, माझ्याच बरोबर असं घडतं, माझंच नशीब असं आहे, माझ्याच वाट्याला हे आलं, असे विचार ज्या वेळेला येतात आणि नशिबावरती आपण बिल फाडतो त्यावेळेला त्याला सेल्फ पिटी असं म्हणतात. ह्या सेल्फ पिटी झोन मध्ये राहणं हे जितकं त्रासदायक असतं तितकंच आपल्याला आवडतं सुद्धा, बरं का. खूप असा स्वीट झोन असतो, कारण मी त्या सिच्युएशन मधनं बाहेर पडण्याची जबाबदारी घेतलेली नसते ना. मी स्वतःला काय सांगत असते, माझं नशीबच असं आहे म्हणून झालं, मी त्याला काय करणार, आता जेव्हा परिस्थिती बदलेल त्यावेळेलाच मी ह्याच्यातनं बाहेर पडेन, असं म्हणून मी खरं तर स्वतःला त्या कम्फर्ट झोन मध्ये ठेवलं असते. पण तसं बघायला जर गेलं ना, तर मगाशी म्हटलं तसं हा स्वीकार करायला पाहिजे की ह्या सिच्युएशन आपल्या वाट्याला रॅन्डमली आलेल्या आहेत. आपण काय डिझर्व करतो, काय डिझर्व करत नाही. म्हणजे उदाहरणार्थ समजा मला काही आजार झाला असेल, तर मी आतापर्यंत स्वतःची इतकी काळजी घेतली किंवा चांगलं डाएट फॉलो केलं, व्यायाम सुद्धा केला, रोज खेळायला जात होते, तरी पण हे माझ्या वाट्याला काय झालं हे मी मुळीच डिझर्व करत नाही. अशी डिझर्वेबिलिटीची आयडिया ज्या वेळेला असते त्यावेळेला नशिबावरती बिल फाडलं जातं. पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण काय डिझर्व करतो, काय डिझर्व करत नाही, या आयडियाज खरं तर सिच्युएशन्सना अप्लाय होत नाहीत. कारण असं काहीच लार्जर कॅल्क्युलेशन नाहीये. ह्या सिच्युएशन्स रॅन्डमली घडतात. कधी कधी त्याच्या मागे लॉजिक पण असतं की हा असं वागलो म्हणून असं झालं, त्यावेळेला बाहेरची पाणीपुरी खाल्ली होती म्हणून आज मी आजारी पडले, असे काही काही लॉजिक असू शकतात. पण डिझर्वेबिलिटी ही आयडिया मुळीच सिच्युएशन्सना अप्लाय होत नाही. आपल्या बरोबर जे काही घडतंय त्याच्यातनं, त्या दुःखातनं बाहेर येणं हेच आपल्या बेस्ट इंटरेस्ट मध्ये आहे आणि म्हणून मी त्या दुःखाबरोबर कोप करणार आहे.
माझ्यासाठी कोप करणार आहे, ही जर विचारसरणी असली तर त्या सेल्फ पिटी मधनं बाहेर पडायला खूप मदत होते. आणि आता तू मगाशी म्हटलीस की दुःखाची तीव्रता आणि दुःखांच्या छटा ह्याबद्दल तू आता उल्लेख केलास. खरंच दुःख मोजता येतं का ग, किती झालंय हे? आणि तू छटामध्ये मी एक सांगितलीस, अजून कोणत्या छटा आहेत दुःखांच्या? आता दुःखाची तीव्रता जर मोजायची असेल तर ते काही बाहेर न मोजता येणार नाही. फिजिओलॉजिकल इंडिकेटर नाही आहे, जसं टेम्परेचर आहे, हार्टबीट आहे. पण आपल्याला जर रेट करायचं असेल ऑन अ स्केल ऑफ 0 to 100, तर आपण डेफिनेटली रेट करू शकतो. मग मात्र नुसतं रेट करून अरे मला हे एवढं दुःख होतंय म्हणून ते सोडून द्यायचं का, तर नाही. एवढं दुःख जर होत असेल, समजा 80% आहे, 90% आहे, तर नाही, या सिच्युएशनला ते हेल्पफुल नाहीये इतक्या तीव्रतेचं. मग ते कमी करण्यासाठी मला काय काय करता येईल, काय कोपिंग स्ट्रॅटेजीज वापरता येतील, हे मात्र बघायला पाहिजे. जर 20%, 25% दुःख होत असेल तर हे असेच करू शकतो की नाही, असा काही फारसा फरक पडलेला नाहीये, मी व्यवस्थित काम करू शकते, माझं लक्ष लागतंय, झोपणं, उठणं, खाणं पिणं हे सगळं व्यवस्थित चालू आहे, तर एवढं दुःख स्वीकारून मी आता पुढे जाते. म्हणजे आपण आपली रोजची कामं व्यवस्थित करतोय, पण थोडंसं कुठेतरी मन गरजते, इट्स ओके. येस, ऍब्सोल्युटली. कारण आफ्टर ऑल हे ह्युमन इमोशन आहे, त्याच्यामुळे ते वाटून नाहीये. असा कितीही अट्टहास असला किंवा इच्छा जरी असली तरी ते पॉसिबल नाहीये. आणि आता त्या छटांविषयी पण सांगा, जसं लोकांना रंगछटा खूप आवडतात तसं दुःखाच्या छटा पण सांगा. हो, त्यातल्या एका छटेबद्दल आपण बोललो, ती म्हणजे सेल्फ पिटी. आणि दुसऱ्या छटेबद्दल सुद्धा आपण खरं तर बोललो, ते म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती जवळची असते आणि ती जाते, त्यावेळेला जे दुःख आपल्याला जाणवतं त्याला ग्रीफ असं म्हणतात. आणि ती कम्प्लिटली वेगळी छटा आहे, ते जास्ती इंटेन्स आहे, त्याच्यातनं बाहेर पडायला खूप कालावधी जाऊ शकतो, त्यामुळे ती दुसरी छटा. आणि आता तू जे मगाशी म्हटलंस की त्या दुःखाचा सामना कसा करायचा, एकतर समुपदेशन आपण घेऊ शकतो, आपण तुमच्यासारख्या अनेक मानसोपचार तज्ञ असतात, त्यांचे सल्ले घेऊ शकतो, त्यांच्या मदतीने आपण त्यावर हळूहळू मात करू शकतो. पण यासाठी काही मेडिसिन्स पण दिली जातात का? म्हणजे जर दुःख खूपच तीव्रता असेल आणि असं तुम्हाला वाटतं की ह्याची मेडिसिन्सची पण गरज आहे, तर ती मेडिसिन्स पण दिली जातात का अशा वेळी? हो, नक्कीच. सायकॅट्रिस्ट म्हणजे जे डॉक्टर्स असतात, ते हा सल्ला देऊ शकतात की एखाद्या व्यक्तीला दुःखामध्ये किंवा नैराश्यामध्ये औषधं मदत करू शकतात, गरजेची आहेत की नाही आहेत, हा कम्प्लिटली त्यांचा कॉल आहे. पण आपल्यासाठी हे माहीत असणं गरजेचं आहे की मी सायकॅट्रिस्ट कडे कधी जाऊ आणि कधी त्या मदतीची, सल्ल्याची मला मदत होऊ शकेल. ती म्हणजे मगासपासून आपण जे म्हणत आलोय की आपली फंक्शनॅलिटी किती अफेक्ट झालीये आणि ते दुःखाची तीव्रता जी आहे ती बदललीये की नाही. जर आपल्या दैनंदिन आयुष्यावरती त्याचा खूप परिणाम होत असेल की मला उठावंसं पण वाटत नाहीये, मला अगदी दात घासावेसे वाटत नाहीये, काहीच खायची प्यायची इच्छा होत नाहीये, वजनामध्ये काहीतरी बदल झालेत, किंवा ओके ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहेत पण मला कामाच्या ठिकाणी काही केल्या लक्षच लागत नाही, हे नैराश्याचे विचार जे आहेत, आगतिकतेचे किंवा सेल्फ ब्लेमचे विचार आहेत, हे खूप चिकट झालेत आणि ते मनामधनं जात नाहीयेत, किंवा काही काही वेळेला अगदी खूप इंटेन्स सिच्युएशन्स मध्ये जर असं वाटू लागलं की ह्या सगळ्या चॅलेंजेसचा सामना करून ह्यातनं बाहेर पडण्याच्या ऐवजी माझं जर काही बरं वाईट झालं तर तोच सोपा मार्ग आहे, असे विचार थोड्या का होईना इंटेन्सिटी मध्ये यायला लागले तर आपण प्रोफेशनल हेल्प घेऊन सायकॅट्रिस्ट कडे जाऊन, काउन्सिलर कडे जाऊन त्यांचा सल्ला घेणं हे खूप योग्य ठरेल. अगदी बरोबर सांगितलेस. आणि आजकाल आपल्या इतक्या दगदगीच्या आयुष्यामध्ये ना कधी कधी आपल्याला हे कळत नाही की आपण या सिच्युएशन मध्ये काय करावं, आणि त्यासाठी हा खरंच खूप चांगला पर्याय आहे की जाऊन आपण कोणाशी तरी ते सांगून त्याची मदत घेणं, आणि ती तज्ञ मंडळीची घेतली तर त्यामुळे उत्तम. नक्कीच. कारण शरीराला जर काही झालं असेल
तर ते दिसतं किंवा त्यासाठी मदत घेणं हे जास्ती समाजमान्य आहे. हो. पण ज्या वेळेला मनाला काही त्रास होत असतो ना, त्यावेळेला आपण तो अंगावर काढतो, हे जास्त लाईकली आहे, ह्याची जास्त शक्यता आहे. त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्यायची असेल तर ती फक्त शरीराची नाही तर मनाची सुद्धा काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी काहीतरी स्टेप्स घेणं, नुसतं वाईट वाटलं किंवा खूप त्रास व्हायला लागला तर डॉक्टरांकडे, समुपदेशकाकडे जाऊन सल्ला घेणं एवढंच नाही, पण शरीराची जशी तंदुरुस्ती टिकून राहावी त्यासाठी व्यायाम करावा, डाएट चांगलं असावं, हे जसं आपल्याला माहिती असतं, तसं मन तंदुरुस्त राहण्यासाठी सुद्धा आपण काय काय गोष्टी करतोय हे आपल्या रुटीन मध्ये कायम इन्क्लुडेड असावं. अरे वा, खरंच तू खूप छान सांगितलं शेवटी. कारण मन तंदुरुस्त असेल ना तर आपण खूप काही करू शकतो. Yes. कारण शेवटी तो आरसा आहे ना आपल्यासाठी. तर तू आज आम्हाला ही दुःख ही भावना खूप सुंदर समजावून सांगितलीस अगदी सोप्या शब्दांमध्ये. म्हणजे दुःख होणं, वाटणं हे कॉमन आहे, पण त्यावरती कसं मात करायची आणि काय नक्की ही भावना म्हणजे आपल्या मनात शरीरात काय गोष्टी घडतात हे पण तू खूप छान सांगितलंस. सो इथे आलेस, आम्हाला खूप छान आमच्याशी गप्पा मारलेस, त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. मलाही तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. येस. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि वयम मासिकाचे सभासद नसाल तर जरूर सभासद व्हा. थँक्यू सो मच.